पोल्ट्री शो घरी आलो तो कोमल आणि मोगली लुसीकडे लक्ष देत बसले होते. आता मोगलीचं म्हणणं असतं जे तिची मम्मी करीन तेच त्याला करायचं असतंय. मी येईपर्यंत लुसीला 4-5 पिल्ले झाले होते. त्यापैकी 1-2 पूर्ण ब्लॅक होते, कारण की लुसीचं ब्लॅक जर्मन शेपर्ड आहे. पण हे पिल्ले सारखं जवळ ठेवतात, लांब ठेवतात, कारण की आता 4-5च झाले, तर बरे 5-6 झाले होते. बाकीचे पिल्ले होणार होते. जर तिला अंगात कळ उठायला लागली तर तिला पिल्ले अंगाखाली गेलेले कळत नाहीत, मग पिल्ले बाकीचे मरतात, तेवढे वाचू शकत नाही. त्यामुळे कंटिन्यू तिच्यापाशी बसावं लागतं आणि तिच्यासोबत तिला सांगावं लागतं की मी आहे, काळजी करू नको कमी जास्त बघायला. त्यामुळे आपल्याला शक्यतो सिजर करायची गरज पडत नाही. आपल्या सगळ्याच कुत्र्या नॉर्मल होतात, कारण की आपण सगळ्याला जीव लावतो आणि ज्या टायमाला पिल्ले होईल त्या टायमाला आपण स्वतः लक्ष देतो. आणि कुत्र्या शक्यतो अडचणी देतात पिल्ले आणि नाईटला जातात. एका दुसरीच कुत्री हे डेला पिल्ले देते. पिल्लू झालं की लगेच साईडला घ्यायचं असतं पिल्लू, जेणेकरून ते पिल्लू त्या पिशवीत राहून गुदमरून ते मरून जाऊ नये. एवढी काळजी केली तर सगळ्याला सगळे पिल्ले वाचायची शक्यता असते. पिल्लू छान असं झालं. कोमलनं पिल्लू साईडला काढून घेतला. आता हे सगळं जे बघत ते सगळं कोमलवर अवलंबून आहे. जे घरचे पक्षी असतील, नवीन येणारे प्राणी पक्षी असतील किंवा घरचे कुत्रे असतील, सर्वस्व माझ्या बायकोला श्रेय आहे. मला सकाळी उठायलाच उशीर होते आणि संध्याकाळी पोल्ट्री यायला उशीर होते. त्यामुळे जे करते ते कोमल करते. एकदम हेल्दी पिलो आहे. छान असे घरात नवीन नवीन आपले असे मेंबर तयार होते. तर आपल्याला समाधान आहे की हे आपण जे प्राणी पक्षी करतो ते आपण शक्यतो असं आपल्याकडून कोणतं जात नाही की ते आपल्याकडून कापायला जाणार आहे. समजा शिळी केली, आपण कोंबडी केली, तर ते आपल्याकडून कापाय जाण्याचं दुःख आहे. पण आपल्याकडे हे कुत्रे आहेत, आपल्यापेक्षाही जास्त पुढे गेल्यानंतर सांभाळणार आहेत. छान असे 4 पिल्ले काळे पडले आणि बाकीचे ब्लॅक अँड टॅन पडले. मोगली खुश झाला, मोगलीला आनंद झाला. घरामध्ये एक नवीन पिल्लू झालं. ते त्याच्या मम्मीला काहीतरी सांगायला आहे. भारी आहे जीवन, खरंच आनंदित आहे. मेहनत घ्यावं लागते, करत राहू सगळ्यासाठी जेवढं आपल्याच्यानं जमन तेवढं. भले त्या गोष्टीचं त्या आपल्याला वापस येईल नाही येईल, पण आपल्याच्यानं जेवढं आहे तेवढं करत राहायचं. आपल्या हातात तेवढंच आहे. बाकी निसर्ग बघत आलेला आहे की आपण काय करतोय काय नाही. त्यामुळे आजपर्यंत आपल्याला योग्य फळ बी भेटलेलं आहे. अशीच साथ द्या. आपण काहीतरी निसर्गासाठी असेल, प्राणी पक्षीसाठी असेल करायचं जाऊ. आता हे पिल्ले जे आहेत, तर हे जे पिल्ले आपण पुन्हा विकले त्याच्यातून जे पैसा येणार आहे ते आपण सार्वजनिक कामाला खर्च करतो. चला, काहीतरी आयुष्यात समाधानी. लुसीही चांगली आणि तिच्या 8 पिल्लेही चांगले आहेत. अजून काय नवजून असलं तर कळवत राहील. ओके, धन्यवाद.